धर्मातली लोक आमच्या गावामध्ये यात्रा असतात। मसोबाची यात्रा आहे, विठोबाची यात्रा आहे, बिरोबाची यात्रा आहे, शिदोबाची यात्रा आहे, धुळोबाची यात्रा आहे, मस्कोबाची यात्रा आहे, म्हातारबा देवाची यात्रा आहे, ज्योतिबाची यात्रा आहे। आमच्या प्रत्येक देवाच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही बक्षिसं ठेवतो वेगवेगळ्या कार्यक्रमाचे। समजा बैलगाड्याची शर्यत आहे, 5 लाख 1 नंबर, 4 लाख 2 नंबर, 3 लाख 3 नंबर। कुस्त्याची स्पर्धा आहे, 1 नंबरला 3 लाख रुपये, 2 नंबर सगळे बघता तुम्ही। किंवा लावण्याचा मोठा कार्यक्रम असतो, आम्ही मोठ्या यात्रा भरवतो आणि लोक त्या सगळ्याला पुढे येतात। अरे हिंदू धर्म वाचवण्यासाठी आता हे जे हिंदू धर्मावरती आक्रमण करायला लागलेत, गावागावामध्ये येत आहेत, कायद्याच्या पळवाटा शोधून ते आमच्यावरती आक्रमण करतायत। 18 वर्षाची मुलगी झाली का कायदा काय म्हणतोय, तिला तिचं मत व्यक्त करायचा अधिकार आहे। अरे पण आई वडिलांना त्या 18 महिन्याच्या मुलीला सांभाळलं, त्याच्याबरोबर बोलायचा अधिकार नाही, पोलीस म्हणते त्याच्याबरोबर बोलायचं नाही। अरे मग अशा लोकांच्या वरती किंवा आम्ही इथं त्यांना दवाखान्याची मदत करायला आलो आहे, आम्ही त्यांना धान्य द्यायला आलो आहे, आम्ही त्यांना शाळेची मदत करायला आलो आहे, आम्ही त्यांना घराला 5 पोती सिमेंटची मदत करायला आलो आहे, 1 विटाचा लोड द्यायला आलो आहे। याच्यासाठी जी धर्मांतरण करणारी लोक येत आहेत गावागावामध्ये, त्यांना ठोकून काढण्यासाठी आमच्या पोराने आता बक्षिसं लावावीत अशी माझी बक्षीस योजना आहे। जो धर्मांतरण करायला गावात आला आहे त्याला एकदम तुडवून टाकला, त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस, त्याला 2 लाखचं बक्षीस, त्याला एकदम घरातच बसवला, त्याला 3 लाखाचं बक्षीस। याच्यावरती कुणाचा आक्षेप असू शकतो, पण माझी भूमिका ही वैयक्तिक समजा तुम्ही, माझी वैयक्तिक भूमिका आहे की गावातल्या सगळ्या लोकांनी अशी बक्षीस योजना जाहीर केली पाहिजे आणि सगळे जेवढे हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याच्या हेतूनं, दृष्ट हेतूनं ठरवून हिंदू तरुण मुलींना फसवण्याच्या हेतूनं, त्यांना जाळ्यात ओढण्याच्या हेतूनं जे जे गावात येतील त्यांना ठोकून काढा आणि त्यांना अशा बक्षीस योजना जाहीर करा। जर असं माझ्या भगिनीला फसवून ऋतुजासारखं प्रकरण केलं आहे, अशी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये रोज होत आहेत, त्याचा सैराट जर करून टाकला तर माझ्या वैयक्तिकडून 11 लाखाचं बक्षीस। पडळकर साहेब, तुमच्या मतदारसंघातल्या एका माणसाची लुबाडणूक केली, 13 लाख रुपये रक्कम काढून घेतली, पोलिसांनी त्याची निम्मी रक्कम परत दिली, कोणत्याही प्रकारचा गुन्हा न दाखल करता पोलिसच चोरावर मोर झाले, ही रक्कम वाटून घेतली। हे बघा, ही गोष्ट तुमची खरी आहे, माझ्या मतदारसंघातलं हे प्रकरण आहे। मी काल माननीय SP महोदयांशी या विषयावरती बोललो आहे, त्यांना 6 लाख रुपये परत मिळालेले आहेत, राहिलेली रक्कम त्यांना परत मिळावी अशी मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे, नंबर 1। नंबर 2, मिरज ग्रामीणचे माननीय PI साहेब यांच्याशी मी चर्चा केलेली आहे, त्यांनी हा अत्यंत विषय सिरियस घेऊन जे कोणी पारधी लोक पळून गेलेले आहेत कर्नाटकमध्ये, त्यांचं म्हणणं आहे ज्या पारध्यांच्याकडे 6 लाख होती ती रक्कम आम्ही दिलेली आहे, जे पारधी वाटणी करून पळून गेलेत त्यांना आम्ही पकडून आम्ही त्यांचे पैसे परत देऊ असं माझं त्यांच्याशी 1-2-3 तासापूर्वी बोलणं झालेलं आहे। तर त्यांनी त्यांचं गरीब लोकांचं पैसे परत मिळवून द्यावेत। नाही, आपण म्हणतोय, पोलिसांचं म्हणणं असं आहे की आम्ही रिकवर 6 लाख केलेत, 6 लाख अजून रिकवर व्हायचे आहेत, तर पोलिसांनी जे काही असेल ते त्यांचे पैसे त्यांना परत करून द्यावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।